सर्वप्रथम त्या 4 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली, जी कायम मागं ओढायला पुढे असतात. दुसरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना जे अंडुल्ले अंडभक्त आहेत, सुलुलुलुलुलु करत हिंडत असतात. तिसरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना ज्यांना वाटला आता आवाज बंद झाला. चौथी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना जे खुश झाले अकाउंट बंद झालं म्हणून. चला आता मुख्य मुद्द्याकडे वळत असताना, मुळातच हा संघर्ष, ही लढाई आणि हा जो काही इडाईचा उचलला होता तो फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी होता. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की इथली सर्वसामान्य जनता एवढं प्रेम देईल, या शेतकऱ्याच्या लेकराला डोक्यावरती उचलून नाचेल. आणि मी कमवलं. अकाउंट गेलं, पण त्याने हृदयामध्ये भीती पसरवण्याच्या ऐवजी क्रांतीचा वनवा पेटवला. मला अकाउंटची नाही तर मला सर्वसामान्य माणसाच्या प्रेमाची गरज होती आणि मी ते कमवलं. आज रोजी अकाउंट नसलं तरी पण या महाराष्ट्रातील तो प्रत्येक व्यक्ती मला ओळखणार. प्रत्येक व्यक्ती अन्याय झाला की सगळ्यात पहिलं नाव समोर आणणार, तो म्हणजे रविराज साबळे पाटील. हो, मी लढणार, मी जिंकणार, मी संघर्ष करणार इथल्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. तथाकथित भ्रष्टाचार्यांनो, ते जे प्रत्येक जो विरोधक आहे, ज्याला वाटतं की आवाज थांबला पाहिजे, तुम्ही कितीही ताकद लावली तरी रविराज साबळे पाटील हे नाव, हे वादळ कधीच शमणार नाही, कधीच थांबणार नाही. नादी नका लागू, याच्यात उडून जातात.